शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। कांद्याचे भाव वाढणार का, कशामुळे वाढणार, किती वाढणार, कधी वाढणार, त्या संबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जोसला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। कांदा निर्याती संदर्भात, कांदा भावासंदर्भात व कांदा भाव कमी का झालेला आहे, नेमके काय कारण आहे, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राइब आणि कमेंट शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट येते आहे, कांदा निर्याती संदर्भात आहे। बघू शकता महत्त्वाची अपडेट, कांद्यावरील जी काही निर्यातीची स्थिती आहे, कांदा केंद्र सरकारने निर्यात खुली केली, परंतु त्यावर $450 निर्यात शुल्क, निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लागू केलं। परंतु केंद्र सरकारने आता काही राज्यासाठी निर्यात शुल्क काढून टाकलं, तर काही राज्यासाठी कायम आहे। म्हणजे असा भेदभाव सध्या चालू आहे। खऱ्या अर्थानं एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि एका राज्यासाठी वेगळा न्याय का, असा बांधवांचा प्रश्न आहे। संतप्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी निर्णय, खऱ्या अर्थानं संतप्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सरकार विरोधात, सरकारी विरोधात या ठिकाणी निस्तार्थ या ठिकाणी कांदा लिलाव बंद पाडत, लासलगाव या ठिकाणचे कांदा लिलाव बंद पाडले होते खाजगी बाजार मार्केट यार्डातील। का तर कांद्याची निर्याती संदर्भात निर्यात शुल्क, निर्यात तुम्ही एका राज्यासाठी कायम ठेवता, एका राज्यासाठी काढून घेता। म्हणजे मागे सुद्धा गुजरात राज्यातील कांदा निर्यात खुली केली त्या ठिकाणच्या सफेद पांढऱ्या कांद्यासाठी, आणि या ठिकाणी बघितलं आता कर्नाटकच्या बेंगलुरू रोज गुलाबी कांद्यासाठी आता 40% निर्यात शुल्क काढून घेतलं। खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांचं लुटमार करण्याचं काम सरकारचं चालू आहे आणि कांद्याला कवडीमोल भाव भेटतोय। उन्हातान्हात काबड कष्ट करून शेतकरी कांदा पिकवतो, जगवतो, वाढवतो, तरी देखील शेतकऱ्यांना जर अशा प्रकारचा भाव भेटत असेल, नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर असंच राहिलं तर नक्कीच कांद्याच्या भावात घसरण होत जाईल। कांद्याची निर्यात व्यवस्थित केली, कोणत्याही अटी शर्तीनं घालता कांदा निर्यात होऊ दिला तर नक्कीच कांद्याचे भाव 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 10,000 सुद्धा होऊ शकतो। परंतु हे सरकार जसं होऊ देत नाही आणि गेल्या जवळपास 5-6 वर्षापासून कांद्याचे भाव जी घसरण झालेली आहे, तर ती आजवर सुधारायला तयार नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत डबघाईस गेलेला आहे। कवडीमोल भाव त्याला भेटत असल्याकारणानं कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी बघितलं तर त्याचा कांद्याला उत्पादन खर्च निघेल इतका सुद्धा त्याला भाव भेटत नाही। खऱ्या अर्थाने ही परिस्थिती शेतकरी बांधवांची झालेली आहे। त्यामुळे या सरकारनं शेतकऱ्यावर या ठिकाणी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे। एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि एका राज्यासाठी वेगळा न्याय, त्यामुळे कांदा निर्यात बंदी करणे, कांदा निर्यात शुल्क लागू करणे, कांदा निर्यात मूल्य वाढवणे, यामुळे या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं। आधीच त्याच्या कांद्याला भाव नाही, उत्पादन खर्च इतका भाव तुम्ही देऊ शकत नाही, निदान उत्पादन खर्च निघेल व त्यावर थोडे 2-4 रुपये शेतकऱ्यांना राहतील असे तरी भाव दिले तरी म्हणता येईल, परंतु भावही नाही आणि तुम्ही निर्यात करता असं सुद्धा सांगताय आणि त्यावर नियम अटी शर्ती लावून देताय, त्यावर टॅक्सेस। आता सरकार जे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना तेवढा भाव भेटत नाही, तेवढा 18 रुपये तर नुसतं टॅक्सचे सरकार किलो मागे घेत आहे। खऱ्या अर्थानं हे वस्तुस्थिती बघितली पाहिजे। कांदा शेतकरी बांधवांची काय परिस्थिती बिकट आहे हे सुद्धा या सरकारने बघितलं पाहिजे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहे। तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे, शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम करत आहे आणि शेतकरी वारंवार या ठिकाणी अर्थ हाक सरकारला देतो आहे की आमच्या कांद्याला भाव द्या, आमच्या मालाला भाव द्या, आमच्या कांद्याला हमी भाव द्या, आमच्या कांद्याला या ठिकाणी उत्पादन खर्च निघेल इतका भाव द्या।
खत बी बियाणे औषध फवारणीचे भाव वाढले तर निदान आमच्या कांद्याला थोडा तरी भाव द्यावा अशी या ठिकाणी शेतकरी बांधव आर्त हाक या सरकारला देतो आहे. आणि त्यामुळे या सरकारने सुद्धा थोडी शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे. हे सरकार आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं आणि आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणत असताना देखील सुद्धा हे सरकारतील जे काही नेते मंडळी आहे ज्यांचं तर शिक्षणच नाही, त्यांना काही परिस्थिती नाही, शेतकरीच आहे ते पूर्वीपासून शेतीवर हे देश चालतोय तर शेतीवर चालतोय. शेतकरी राजांनी स्वतः जर पिकवलं स्वतः जर खाल्लं जर असा विचार केला असता तर या देशातील कांद्याचे व शेतमालाचे भाव सोन्यापेक्षाही महाग असते. परंतु या देशाची खरी स्थिती अशी आहे, बळीराजा सर्वांचं बघतोय, बळीराजा सर्वांना दोन पैसे मिळण्यासाठी तो या ठिकाणी कांदा पिकत नसतो. परंतु या सरकारला त्याची जाणीव नाही आणि तो उन्हातान्हात काबाड कष्ट करून कांदा पिकवतो, इथल्या जनतेला पुरवतोय. कवडीमोल भाव का होईना, त्या कवडीमोल भावात का होईना तो कांदा या ठिकाणी या जनतेला देतोय, पुरवतो. त्यामुळे या सरकारनं या ठिकाणी शेतकऱ्यांप्रती थोडी आत्मीयता, शेतकऱ्यांची थोडी या ठिकाणी भावना या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. येणाऱ्या दिवसामध्ये फार बिकट परिस्थिती कांदा उत्पादक शेतकरी बांधवावर आलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच काहीतरी बदल या सरकारने करावा, अन्यथा येणारे दिवस फार बिकटीचे दैनीचे शेतकऱ्यांवर आलेले आहे. दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा शेतकरी बांधव वारंवार सांगतो आहे, आम्हाला थोडं भाव द्या, निर्यात होऊ द्या. आता आंदोलने आक्रमक भूमिका बऱ्याचशा घेतल्या, परंतु निवडणुकीपुरते हे सांगता या अशा तशा घोषणा करून मतदान घेऊन गेले की 5 वर्ष यांना शेतकऱ्यांप्रती काहीही घेणं नाही, शेतकऱ्यांशी काही घेणं नाही, शेतकऱ्यांप्रती आत्मीयता नाही. त्यामुळे या ठिकाणी बघितलं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सध्या तरी चालू आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले भेटावं यासाठी या सरकारनं थोडेफार मेहनत, थोडीफार 2 पैसे मिळावं शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना सरकार थोडं या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करेल असे भाव तरी द्या. तुमच्या 2000ची या ठिकाणी शेतकऱ्यांना गरज नाही, परंतु तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव दिला तर नक्कीच येणारे दिवस फार सुगीचे शेतकऱ्यांसाठी चांगले असणार आहे. तर ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपल्या भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं असणार आहे आणि अशा प्रकारच्या भावासंदर्भात महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी वारंवार आपण घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे, महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्हीसुद्धा नक्कीच जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट समजा जी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन असतो. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली. नक्की शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारण तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचे अपडेट केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटते नक्कीच मांडा, शेअर सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार अशाच प्रकारच्या घेऊन येत राहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून, कमेंट करून, शेअर करून नक्कीच शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, पोहोचायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट मिळेल. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटायची का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेटचं. तोपर्यंत इथे थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण अपडेटचं.
तोपर्यंत इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. शेअर, सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. जय महाराष्ट्र.